करता 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 नंदी महाराज स्मशानाकडे आले. ऐका ना तुम्ही, लक्षात आहे ना, नंदी स्मशानाकडे आले आणि स्मशानातल्या लोकांना नंदी महाराज बोलायला लागले, तुम्हाला माहित आहे का? म्हणले काय? आपल्या महादेवाचं लग्न आहे, महादेवाचं लग्न. मग अरे महादेवाच्या लग्नाला जरा वराड कमी दिसतंय, चला उठा लवकर, आपल्याला लग्नाला जायचंय. आता मसनवाट्यात कोण असेल? तिथं काय वारकरी भेटणार आहेत तुम्ही? मसनवाट्यातले सगळे भूत वेताळ, त्यांना एवढा आनंद झाला, त्यांना विचार केला, त्यांनी एक विचार केला, आम्ही जावं म्हणून लोक कितीतरी विधी करतात, पण इथे आपल्याला बोलावणं आलंय, मग आता उशीर करायचा नाही. भूतांना घालवणारी माणसं भरपूर आहेत, पण भूतांना जवळ करणारा माझा भगवान शंकर आहे. असे ते उठले महाराज, असे उठले आणि महादेवाच्या पुढे चालायला लागले. अहो नुसती माणसं जर नवरदेवाच्या पुढे नीट चालत नसतील तर ते भूत, आता ते भूत ओरडायला बी लागले आणि भूत हे भूत नाचलेले पाहून आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांना वाटत होतं की आपण नाचावं की काय. आणि मला असं वाटतं की नवरदेवाच्या पुढं नाचण्याची पद्धत अगोदर नव्हती, या दिवसापासून सुरू झाली. म्हणजे आता बोला, तर लग्नामध्ये महादेव कोण होते? बोला, कोण होते? नवरदेव. नवरदेवाच्या पुढं कोण नाचत होते? बोला ना, बोला ना, घाबरताय कशाला? नवरदेवाच्या पुढे कोण नाचत होते? भूत. म्हणजे नवरदेवाच्या पुढे नाचणारे असे भूत नाही आपल्या इथे नाहीत. आपल्या इथली लग्न वेळेत लागतात. माझे हात जोडे विनंती आहे मायबाप, आम्ही पाहतोय कधी कधी काही प्रेमाचे संबंध असतात, कुणाच्या विवाह सोहळ्यासाठी जावं लागतंय. पत्रिकेवर टाकलेला वेळ असतो 12:45 12:35. आपण त्यावेळेला सगळी माणसं मंडपामध्ये पोहोचतो, पण 12:35चं लग्न जर 3:35ला लागत असेल तर कोण थांबणार आहे महाराज मंडपात? का जेवायला कोण थांबणार आहे? म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, या भूतांना आवरणं ही काळाची गरज आहे. गावागावात अशी भूत एवढी नाचतात. आणि मी असं म्हणेल, माझ्या तरुण पोरांना मी दोष देणार नाही. ज्या लग्नामध्ये पोराच्या बापाने, पोराच्या चुलत्याने, नवरदेवाने एकही रुपयाची दारू जर वाटली नाही तर खिशातले पैसे घालून पोरं नाचत नाहीत. त्या पोराच्या बापालाच लग्नाचा धिंगाणा करायचा असतो, चुलत्यालाच लग्नाचा धिंगाणा करायचा असतो. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये लोकाच्या लेकराला दारू पाजून तुमचे लोकाच्या लेकराचं वाटोळ कधी करू नका. आणि नवरदेवाच्या पुढे नाचणाऱ्या माझ्या सगळ्या तरुण बांधवांना विनंती आहे, अरे नवरदेवाच्या पुढे नाचण्यापेक्षा माझ्या महादेवाच्या पुढे नाचा किंवा माझ्या रामललाच्या पुढे नाचा. नक्कीच तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता
आता वरात निघाली म्हटल्यानंतर तिकडून नवरदेव आला ना, नवरदेव आल्यानंतर सगळ्यात जास्त नवरदेव पाहण्याचं अट्रॅक्शन असतं लहान मुलांना आणि स्त्रियांना, जास्त आकर्षण असतं महाराज. त्याच जास्त नवरदेवाकडे नवरीकडे पाहत असतात. घरातली गावातली लहान लहान लेकरं त्या नवरदेवाकडे पाहत होते आणि नवरदेवाच्या पुढचे हे भूत बघितल्याबरोबर लेकरं घाबरून घरात गेले. आणि घरातल्या त्या गावातल्या ज्या काही स्त्रिया होत्या त्या स्त्रिया त्या दरवाजातून म्हणा किंवा इकडून दरवाजात येऊन जेव्हा हे नवरदेव पाहणार होत्या त्यावेळेला त्यांनी सर्वांनी दरवाजे बंद केले आणि दरवाजे बंद करून गुपचूप घाबरून त्या नवरदेवाला पाहायला लागल्या. असे एक सुंदर वर्णन तुळशीदासजी वर्णन करतायत. आणि पाहता पाहता भगवान शिवजींचा आणि माता पार्वतीचा विवाह झाला. श्री क्षेत्र त्रिजुगी नारायण हिमालय पर्वतामध्ये त्रिजुगी नारायण या ठिकाणी भगवान शिवजींचा विवाह झाला. तो विवाह सोहळा आपल्याला फक्त एक मंगलाष्टिका म्हणून समापन करायचा आहे. तुम्ही अक्षदा काही फेकायच्या नाही, टाकायच्या नाही, फक्त नमस्कार करा. मग भगवान शिवजी तुमच्या भावना समजून घेतील. एक मंगलाष्टिका होईल आणि विवाह सोहळा संपन्न होईल. सावधा शुभ मंगल सावधा सदा शुभ मंगल शुभ मंगल. महादेवाचं लग्न आपण शॉर्ट मध्ये लावलं का? एका घरामध्ये जर 2-2, 3-3 लग्न असतील, ऐका लक्ष देऊ ना, तुमच्या परिवारात जर 2-2, 3-3, 4-4 लग्न होणार असतील तर त्या 4 लग्नापैकी एक लग्न धूमधडाक्यात मोठं करा आणि बाकीचे लग्न जेवढे जमतील तेवढे लहान करा. का? मोठे मोठे लग्न करता करता आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आली. कधीतरी शॉर्ट मध्ये सुद्धा लग्न करता आले पाहिजे, ते आपल्याला कळलं पाहिजे. पुन्हा सांगू का मायबाप, शॉर्ट मध्ये लग्न होतात हे कोरोनाने चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं. क्षमा मागून बोलू, घोड्यासाठी रडणाऱ्या किंवा घोड्यासाठी भांडणाऱ्या सगळ्या नवरदेवांना कळलं अरे बिना घोड्याचं सुद्धा घोड्याचे लग्न झाले. नाही कळलं? अरे बिना घोड्याचं लग्न होऊ शकतंय. बांगड्यासाठी रुसणारी म्हातारी ढेकळात जीवन गेली, ढेकळात लग्न लावून गेली महाराज. पण जाता जाता माझी हात जोड विनंती, आपली माणसं आहेत म्हणून सांगतो तुम्हाला, फार मोठेपणा आता सोडून द्या. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही लग्नात 50 पदार्थ तयार करा. 50 पदार्थ. कुणीतरी म्हणतच मट्टा पातळ झालता म्हणून. अरे लग्नामध्ये नको तेवढा खर्च करण्यापेक्षा आता सोडून द्या. मी तर थोडंसं वेगळं बोलणार आहे. लग्नामध्ये मी बी गेलो होतो एका लग्नाला, आणि लग्नामध्ये ते एक आहेर करण्याची पद्धत आहे. ते साडी कमीत कमी 100 घर फिरून येते ती, आणि सगळ्यात शेवटी तिचा मुक्काम होतो भागवतकाराच्या घरी. म्हणजे त्या लग्नात आलेला आहेर हे ते सगळ्या त्या काही साड्या नेसायच्या नसतात, ती सुनूच ती फिरत राहते आणि फिरून फिरून ते आमच्या नशिबाला येते. बरं मी बी घरी घेऊन झाल्यावर ते आमच्या बायको म्हणजे हे म्हणून तुमच्या पाया पडतो. आता कोणाच्या लग्नात हे साड्या आणि आहेर उपचार याच्या थोडस बाजूला निघा. आता बाजूला निघा आणि थोडस यांचं शिका. जास्त 100 माणसं पण जेवायला 17 पदार्थ. आमच्या लग्नाला 2000 माणसं, टाका पाणी. माणसं वाटल्यावर वरून कुठून शिजवायचं महाराज? आहे त्याच्यावर पाणी टाकायचं. जाता जाता याही गोष्टीकडे लक्ष द्या. होईल तेवढे लग्न थोडेसे लहान करा. आणि पुन्हा एक गोष्ट सांगू का, मला पुढे सांगायची, दशरथ महाराजांची आणि जनक महाराजांची जी व्याही भेट होती ना, व्याही भेट, ज्याला आपण युवाई भेट म्हणतो. दशरथ महाराज रडत होते, जनक महाराज सुद्धा रडत होते. का रडत होते? जनक महाराज म्हणत होते, तुम्ही आम्हाला कन्या दिली, तुमचे आमच्यावर उपकार आहेत. आणि जनक महाराज म्हणत होते, आमच्या कन्येचा तुम्ही स्वीकार केला, तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. दोघे एकमेकाकडे पाहत होते, डोळे भरून अश्रू आणून रडत होते. याला म्हणावं खरी व्याही भेट किंवा युवाई भेट. आमच्याकडची युवाई भेट एकमेकाकडे तुंबलेल्या बैलासारखंच बघतात महाराज. हे म्हणतात मंडपच चांगला नाही, गोडाचं लहान नाही, स्वयंपाकात चांगला नाही. अरे तुमच्यापेक्षा ते बैल तरी कमी तुंबत असतील रे. म्हणून जाता जाता याही गोष्टीकडे लक्ष द्या. रामकथा केवळ देवाचीच कथा नाही, तर आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा सुधारणा कशी करावी याची शिकवण देणारी कथा म्हणजे रामकथा आहे. माता पार्वतीचा विवाह
भगवान शंकरासोबत झाला आणि मग कालांतराने कार्तिक स्वामीचा जन्म झाला आणि याच कार्तिक स्वामींनी तारकासुराचा वध केला. तारकासुर नावाचा दैत्य माजला होता आणि तो कार्तिक स्वामीशिवाय मरणार नव्हता म्हणून सर्व देवांनी विनंती केली होती भगवान शिवजींना आपण विवाह करावा. आता हळूहळू प्रभूच्या आणि रामचंद्र भगवान शंकरजी आणि सती पार्वती माता यांची चर्चा सुरू झाली. आता चर्चा होता 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 भगवान शिवजी पार्वतीला म्हणायला लागले, पार्वती आठवतोय का तुला मागच्या जन्मामध्ये तू असं म्हणाली होतेस बायकोच्या मागे फिरणारा राम कुठे काय ब्रह्म होता का, ब्रह्म असेल का, तुझ्या मनामध्ये शंका आली होती. आता पार्वती माता म्हणते, प्रभू राम ब्रह्म आहे का याची यत्किंचितही थोडीशी काही शंका माझ्या मनामध्ये नाही. राम तर ब्रह्मच आहे हा माझा विश्वास आहे. फक्त तो राम ब्रह्म कसा आहे, त्या ब्रह्मस्वरूप असणाऱ्या रामाचा जन्म कुठे झाला, कशासाठी झाला, कुणासाठी झाला, त्या रामाने आपल्या आयुष्यामध्ये काय केलं, ही सगळी कथा मला विस्ताराने सांगा. आणि त्यावेळेला भगवान शिवजी पार्वतीला म्हणतायत, धन्य धन्य गिरी राजकुमारी, हे पर्वत कन्ये, हे पार्वते, खऱ्या अर्थाने तुम्ही धन्य आहे, तू धन्य आहेस. माझं आज नशीब उदयाला आलं, माझं आज भाग्य उजळाला आलं. का बरं उजळाला आलं? अनेक दिवसापासून मी ऐकलेली ही रामकथा, अनेक दिवसापासून मी ऐकलेलं हे रामाचं चरित्र मनामध्ये साठवून ठेवलं होतं, पण हे रामचरित्र कोणाला सांगावं हा मला प्रश्न पडला होता. आज तू हा प्रश्न मला विचारला. आज नक्कीच एक चांगला योग आहे. तू मला प्रश्न विचारला, माझा राम ब्रह्म कसा आहे, त्या रामाची व्याख्या, त्या रामाचं सगळं चरित्र मी तुला आता विस्ताराने सांगणार आहे. त्या रामाचा जन्म कुठे झाला, का झाला, कशासाठी झाला, कोणत्या दिवशी झाला, नवमी स्थिती का होती, अयोध्येतच का जन्माला आले, शरयूची नदी का होती, दशरथांच्याच पोटी का आले, सूर्य असतानाच का आले, सूर्यवंशातच का आले, ही सगळी कथा मी तुला सांगणार आहे. पण ती कथा ऐकण्याकरता तुला उद्या यावं लागेल, ठीक सायंकाळी दुपारी 3 वाजता यावं लागेल आणि रामजन्माची कथा तुला उद्या श्रवण करायला मिळेल. उद्या आपल्या कथेमध्ये रामजन्म होणार आहे. तिथीनुसार वार्षिक नियमानुसार आज नवमी असल्यामुळे आज रामजन्म झाला. पण आपला जो रामायणाचा कथेचा प्रवास आहे त्या कथेच्या प्रवासानुसार पहिल्या दिवशी मंगलाचरण, दुसऱ्या दिवशी शिवपार्वती विवाह आणि तिसऱ्या दिवशी माझ्या भगवान श्री रामचंद्र प्रभूचं प्राकट्य होणार आहे. आणि रामचंद्र प्रभूचं प्राकट्य म्हटलं की सगळ्या अयोध्येमध्ये आनंद होता. मायबाप अयोध्येमधल्या सर्व स्त्रियांनी रामजन्माच्या वेळेला पिवळी वस्त्र परिधान केले असा उल्लेख तुळशीदासजी करतात. गोकुळामध्ये कृष्ण जन्माच्या वेळेला पिवळं वस्त्र, असं रामायणामध्ये सुद्धा अयोध्येमध्ये रामजन्माच्या वेळेला सर्व स्त्रिया पिवळ्या वस्त्रात आल्या. म्हणून माझी हात जोड विनंती आहे, उद्या आपल्या या कथेच्या मंडपामध्ये येणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी पिवळ्या साडीमध्ये येतील. काही जण म्हणतील आम्हाला पिवळ्या साड्या नाही, वलांडीचा बाजार काही लांब नाही. बाजार काय लांब आहे का, दुकानं काय लांब आहेत का? हा बघता बरं का अध्यक्ष, तळेगावच्या आले म्हणजे लगेच वाढवू नका 100 रुपये किंमत आहे की नाही. माणसं जास्त वाढले की दुकानदाराने किंमत वाढवायची नसते. जाता जाता पुन्हा एक गोष्ट सांगू का, लग्नाचे कपडे भरत असताना किंवा माल भरत असताना पाहुणे रावळे घेऊन जाऊ नका. बस्ता बांधायला माणसं वाढले की दुकानदार 50 रुपयाने किंमत वाढवत असतो. त्याला माहित आहे माणसाच्या समोर घासघूस करत नसतो, किंमत कमी करत नसते. म्हणून वलांडीचा बाजार लांब नाही, या निमित्तानं तरी नव्या साड्या घ्या. पुरुष मंडळी तुम्ही माझ्याकडे मोठे मोठे डोळे करू नका. काय त्या बिचाऱ्याने कामच करत राहायचे का? त्यांना निदान सप्ताहात तरी रामजन्माला तरी नव्या साड्या घ्या ना. तुमचं काम मी केलं, ताण घेऊ नका. तुम्ही नवीन वस्त्रात यायचं, पिवळ्या साडीत. पुरुष मंडळी, पुरुष मंडळी कोण म्हणलं बनियनवर नाही ना? तुमच्या पाया पडतो, या पिवळ्या साडीत येणार आहे. तुम्ही सुद्धा नवीन पांढरी शुभ्र कपडे घालून या. ज्यांना शक्य आहे त्यांनी फेटा बांधून या, नटून थटून या. का? उद्या रामललाचा जन्म आहे, रामचंद्र प्रभूचं प्राकट्य उद्याच्या कथेमध्ये होणार आहे. पुन्हा हात जोडून विनंती आहे, रामचंद्र प्रभू लेकराचा जन्म म्हटलं की प्रसाद लागतोच, तो म्हणजे सुंठवडा. उद्या आणायचं बरं सुंठवडा, जास्त नाही, फक्त एका घरून 5-5 किलो आणा. मी काही जास्त नाही सांगत, 5-5 किलो बस झालं. नाही तुम्ही तेवढा आणणार नाहीत, पण जेवढा जमेल तेवढा आणा. महिला मंडळ सुंठवडा आणतील, पुरुष मंडळ तुम्हाला कशाची आणायची सवय? आमच्याच पुढचा गुळाचा खडा घेऊन जातात माणसं, झाली कथा खाऊ का गुळ म्हणतात. पुरुष मंडळी तुम्हाला मी बनवायला लावणार नाही, ताण घेऊ नका. महिला मंडळ सुंठवडे आणतील, पुरुष मंडळ
चॉकलेट गोळ्या बिस्किट आणतील. हे सगळे चॉकलेट गोळ्या गोळा करतो आणि पिशवी बांधून मी घेऊन जातो. असं काळजी करू नका, कधी बांधून नेलं नाही, नेणारही नाही. हे सगळं जे काही जमा होईल ते सगळं आपल्याला प्रसादाच्या रूपाने उद्या सेवन करायचं आहे. महिला मंडळ सुंटवडे आणतील, पुरुष मंडळी चॉकलेट गोळ्या बिस्किट जे काही पदार्थ तुम्हाला आणता येतील. उद्याच्या कथेसाठी रामजन्मासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. आजची कथा याच ठिकाणी विश्राम. जे काही आरतीचे यजमान आहे, ज्या काही सूचना आहेत ते संयोजक मंडळी सांगतील. तोपर्यंत सर्वांनी त्या सूचना ऐकायच्या आहेत. आज या कथेला वलांडीहून आमच्या मार्केट कमिटीचे अध्यक्ष उमाकांत सावकार आहेत. आमचे विलास शेठजी बंग यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे सुपुत्र नारायणजी बंग आहेत. आदी करून परिसरातून आलेले आमचे बट्टनपूरचे विनायक पाटील आहेत. सगळी बरीच प्रेमातली माणसं कथेला आली आहेत. त्यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात. आणि हळूहळू बरीच माणसं कथेला येत आहेत. सर्वजण दादांच्या आपल्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या प्रेमाला विनंतीला मान देऊन ही मंडळी या ठिकाणी येत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आरतीच्या यजमानांची नावं सांगतील. तत्पूर्वी 2 मिनिटाचं संकीर्तन होईल. आजच्या आरतीचे मुख्य यजमान ज्ञानोबा गोविंदराव पाटील हे आहेत. त्यानंतर रमेश निवृत्तीराव जाधव, मनोहर शंकरराव पाटील, विठ्ठल नारायणराव विळेगावे, विठ्ठल हरिभाई इंगुले, शंकरराव भाऊराव पाटील, बालाजी चंद्रभान कोनाळे, रंगराव रामजी हेडंबे, शंकर चंदबस रोटे, बाबू राजाराम मेहत्रे, विठ्ठलाचार्य जोशी, पापू महाराज, बाबुराव माणिकराव जाधव, सुधाकर मनोहर पाटील, राम गोविंदराव बिरादार, भगवान अभंगराव पाटील, उत्तमराव निवृत्तीराव जाधव,